मित्रांनो, आज आम्ही आलोय शेवळा गावसाय. रावण आणि माय. रावण हे इकडे गेलाय, ते तिकडं तिकडं रावण आहे आणि माय. तर बघू आज आपल्याला कवडी शेवळा मिळता. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर चला बघू बाडद्याची शेवळा किती मिळता. मित्रांनो बघा, इथे एक शेवाळ भेटला आपल्याला. पहिला शेवाळ आहे हेरा आणि चांगला आहे हेरा. आणि इथून पण कोणा तरी एक आपल्या आधी नेलेला आहे बघा उपटून. हे बघा इथं, हे इथून नेलेला आहे उपटून आणि इथं त्याचा दुसरा. अर हे दुसरा नीट नाही आपल्याकडून मोडला. हे बघा हे एकीला शेवाळ इकडून निघायला असं खालून असं. आणि इथे एक दुसरा कवळा कोंब येतो. चल मठ आहे का? आलो आलो थांब. दोन आहे का? कुठं आहे शेवाळ? कुठं रे? मला वास आला हा पण मला वाटलं घेते का काय ना. हा हा हे काय? जे उमदलं होतं ते हा. नाही उमदलं अजून. ते बारीक आहे. नाही रे, ते वाळून गेलाय. हं? हा वाळून गेलाय. हे उकर ना. हे काय इकडून एक नेलंय कोणतरी उपटून का काय. हा, घे घे काढून. आणि दुसरा कोणी काय? ते हा उमदलंच नाही होय अजून. हे गेले वाळून टाका ते चांगले रे. बारीकच्या बारीक गेले वाळून. ते काय इथे समोर आहे. हा 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 इथं चांगलं आहे हेरा. हा इथं चांगला फुललेला आहे. घे बरं. वरच्यावरच आहे काय. नीट नीट घे. हा बघू. हो हो हे बघा मस्त मिळाला. मित्रांनो हे बघा इथं दोन शेवळा दिसल्या आणि रावणला तिकडे एक दिसलाय. तर चला त्या घ्या काढून. बराच वेळ आम्ही हिंडलो. त्याच दोन तिथले. हा तीन गवसली एके जागी. बराच वेळ हिंडलो आम्ही, काही शेवाळ गवस नव्हता. आता डायरेक्ट तीन शेवळा गवसल्या हेरा. ह्या एक हेरा, ह्या एक. हा हे इथे एक लय जबार आहे. हे इकडे एक आहे त्या. हा ते आणि मग दुसरा कांत ते आहे का? अयो ती चार शेवळा गवसल्या ह्या बघा. थांब ना येतो येतो. हा हे बघा ह्या एक. हा दोन झाली. हे इथं तिसरं आहे. कुणी का हे इथं फुललेलं आहे. ह्या फुललं की नाही तिकडे आहे का? हे बघा या या तिसरा आणि चौथा हे इकडे कोणी का. हा हे बघा इथं या चौथा. ह्या पण जबर आहे. हा ह्या पण चांगलं आहे, मस्त आहे. तर चला घ्यावा आता शेवळा काढून. बरं आहे तरी घ्या. मोकार दमलो तिकडे भेटलीच नाही आणि एकाच ठिकाणी एवढी भेटली. हा हा या या या. हे इथं दुसरं आहे कोंब आहे त्याला बारीक. त्याला येईन नंतर शेवा. तो कोंब राहू दे तसाच. एक आता ते आहे ना तिथंच आहे. फुल आहे का ते? बघू.
लय जबर आहे. मठ्ठ आहे ना, लय जबराट आहे. मोकर झाबराट आहे हो. पण फुलायला लागलं होतं बरं का ते. 1-2 दिवसात फुलला असणार. कसं आहे आता हे चौथा. कंद हालू नका बरं का. या चौथा. मित्रांनो बघा, ह्या 4 शेवळा मिळाल्या आपल्याला आवडीचे जागेत. जबर शेवळा जवळून दाखव. अरे शेवळा कशा 1 नंबर शेवळा मस्त. बांधण चढून आल्यावर हे बघा इथे एक चांगला मिळाला. हा हा रावण, हा जबर शेवाळ मिळाला. मठ्ठ आहे हो. खालून घ्या बरं का पात. कारण की लागलेला. हा मित्रांनो त्या दिवशी आपण आहे ना इथून 3 शेवळा नेलेली. तर त्या बाकीची 1-2 बारीक होती त्या आज उगवल्या. आज चांगली झाल्या वाटत त्या आहे ना. बरोबर एक फुललं आहे. हे काय इथून मी नेलेले, इथून एक नेलेलं, हे इथून 1-2 नेलेली. आणि हे बघा ह्या एक आलाय, इथे एक आहे आणि हे इकडं फार फुललं आहे. या तर ह्या 3 घेऊ आता उपटून. हो नीट काढा ना. आता हे कोण आता एवढं हे काय इथंच गंज हा जाऊ दे जाऊ दे. नीट लावा कंद. नाही काय म्हणतो. नीट नीट कंद कंद. मुळे नाही कांद्याला. मुळ्या कुठं राहते त्या कांद्याला, ते आपलं बटाट्यासारखं. हे इकडे एक शेवाळ दिसत बघा, चांगला बरा दिसत. वाळला नाही उघडा. हे भेटला. इथे एक मिळाला बघा, हे चांगलं आहे. घेऊ काढून याले. मस्त आहे. मित्रांनो हे इथे एक बघा चांगला शेवाळ दिसत आतमध्ये. गचपान आहे बरं का. हे बघा इथं फुलला आहे चांगला. 2-3 दिवस झालं फुलून गेलाय. वास नाही येत त्याचा. आणि कंद मरणाचा मठ्ठा आहे, तो पण उघडाच आहे. हे इथे एक कंद उघडा कोणा तरी टाकला ह्याला. तो आपण आता दोन्ही कंद आहे ना जरा व्यवस्थित गाडून ठेवू मातीत, जेणेकरून आपल्याला पुढल्या वर्षी आहे ना शेवळा मिळतील इथं. हे बघा हे 2 कंदा चांगलं मठ्ठानला ते वरचे वरच होतं. तर आता आपण जरा गाडू त्यांना, जेणेकरून आहे ना पुढल्या वर्षी चांगली शेवळा येतील.
आणि कंदही खराब नाही होणार. चलो, तिथे एक शेवाळ मिळाला. लगेच लगेच बघा आपल्याला इथे एक चांगला भेटलाय. हे ना, हे इथे या लय घेतो आता. 2 बरं का, एक बारीक आहे. ह्या नको घ्यायला, ह्या लईच बारीक आहे. ह्या मोठा 1 किल्ला घ्या. मोडला इथे. किती आहे? 2 का आणल्या? अरे वा मित्रांनो, इकडे रावण ना 2 शेवळा बघितल्या. बघू आता किती मठ आणल्या. घुस ना मग. लईच भाऱ्या याला. आणि एक जाग्या दर बरं ही पिशी थांब. ह्याला एकेच जागी 2 शेवळा, आणि त्या पण एकदम मस्त भारी शेवळा मिळाली गाड्या. ते पण घ्या ना, पाला पण घ्या ना. नाही पाहिलं नाही. नाही ना, मातीने गाडून टाका पाल्याने. कशी आहे शेवळा? एकच नंबर का नाही? हे बघा इकडे एक चांगला मोठा शेवाळ गवसलाय आपल्याला. हेरा हे इथे आणि हे इकडे एक आहे. हेरा 2 भेटले रावण. हा हे काय इथे एक आहे आणि हे इकडे एक आहे. हे बघा ह्या 2 मिळाली इथं. बरी मिळाल्या. इथे एक मिळाला शेवाळा आपल्याला. हेरा मस्त आहे. ह्या काढला का? आणि तिकडे रावणला एक भेटलाय आणि इथे एक. असे 2 भेटले इथं. हे रावणला गवसला. हे 2 मिळाली इथं. मित्रांनो हे बघा इथे एक मिळाला चांगला फुललेला भार. कसं आहे? हा मस्तच. ते बरंच लांब दांड आहे काय त्याचा. अरे पान तुटला काय? दांड आहे तुटला. अरे काही खरं नाही आज. त्याचा दांडा तुटला. पान आहे. हे चला इकडं रावण ना 2-3 शेवळ्या हिरल्या. बघू बरं किती गवसले. 2 गावाल्या इथे एक. आयुष्यपात. हा 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 हा, एकच नंबर. हा हेरा जबर. काढू का? काढ नीट काढ खालून खणून. हा हा ओके. तर दुसरा आहे त्याचा कावळा घेतला काय तो? नाही. मग काय? हा हा अरे घे चल आता. वा वा वा, ह्या चांगला मिळाला जब्बर. आणि ह्या 2 बारीका. मित्रांनो जरा आवडी शेवळा मिळाल्या आज आपल्याला. भरपूर शेवळा. अरे पडला काय? भरपूर शेवळा मिळाली. पण मरणाचं दमलो बरं का. सकाळी 11 वाजेपासून हिंडतो तर आता 4 वाजला. तर बघा आपल्याला आवडी शेवळा मिळाल्या. हेरा जवळून दाखव. हेरा
इकडून दाखव, इकडून फुललेली चांगली दिसतात याला आवडी शेवळा. तर मित्रांनो आता आपण निघणार आहे घरी, आणि घरी गेल्यानंतर आहे ना याची भाजी बनवून दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो आवडी शेवळा आपल्या वाट्याला आल्या. रावण लय आवडी दिली. 30 शेवळा होती, 15 शेवळा आलेली वाट्याला. आवडे शेवळांचे ना आता आपण भाजी करणार आहे, आणि ह्या आवडी शेवळा आपण उद्यासाठी ठेवणार आहे, उद्या किंवा परवा करू. ह्या अजून फुलली नाही, हे एक थोडासा फुलायला लागलाय. तर आहे ना आता ह्या शेवळा घ्यावा आपण पहिल्यांदा कापून. मित्रांनो बघा, सगळी शेवळा आहे ना अशी आपण बारीक बारीक आहे ना कापून घ्यावं. मित्रांनो बघा, कापून आपली आवडी भाजी झाली. तर आहे ना आता ही भाजी घ्यावा आपण धुवून. कापल्यानंतर आहे ना तिला हात लावायचा नाही, नाहीतर लय खाजवते. त्यासाठी आपण डायरेक्ट आहे ना कुकरमध्ये टाकवणार आहे, आणि पळीना किंवा झाऱ्याना कुकरमध्ये टाकवणार आणि तशी धुवून घेणार. आवडा पाणी घातलाय, आणि झाऱ्यानं आहे ना आपण अशी जरा खाली वर करून चांगली धुवून घेणार आहे 2 वेळा, आणि त्याच्यानंतर मग शिजायला ठेवणार आहे. दोन वेळा आपण भाजी धुवून घेतली, आणि नंतर आता आवडा पाणी घेतलंय, आणि आता आपण याच्यात चिंच टाकवणार आहे. बघा आपण आवडी चिंच घेतली, ही टाकवली. कुकर ठेवलाय आपण गॅसवर, आणि आता आपण चांगल्या 10-12 शिट्ट्या घेणार आहे. त्याच्यानंतर मग आपण भाजीला द्याव फोडणी. शिट्ट्या व्हायला सुरुवात झाली, आणि आता 10-12 शिट्ट्या घ्यावं. 10-12 शिट्ट्या झाल्या तर आता गॅस बंद करू, आणि कुकर थोडासा गार होऊन द्या. त्याच्यानंतर मग उचकून दाखवतो तुम्हाला. बघा भाजी आपली चांगली शिजली, पाणी पण आहे ना गार झालंय. तर आता काय करू माहिती आहे का, ह्या पाणी आहे ना जरा बाजूला काढून ठेवू, आणि भाजी आहे ना चिघरून घ्यावं. हे बघा भाजीतला पाणी ना आपण इकडं पातेल्यात काढलंय, आणि आता ही भाजी आहे का आपल्याला चिघरायची. थांबा अजून जरा पाणी निघेल. आता ही भाजी ना अशी चिघरून घ्यावं, म्हणजे ना ती आट आहे, जास्त वेळ लागत नाही. या अशी झाली भाजी. भाजीसाठी ना आपल्याला बाजरी भुजून घ्यायची, आणि त्याचा भरड करायचा आहे. शाळूचा जर भरड टाकवला ना तर भाजी अजून 1 नंबर लागत आहे, पण आपल्याकडे शाळू नाही, तर आपण बाजरीचाच भरड टाकवणार आहे. आणि इकडं लसूण घेतला, आणि मसाला घेतला. हे बघा बाजरीचा भरड केलाय. तेल टाकवलंय कढईत, जिरा टाकवला, लसूण, लसूण चांगला परतून घ्याव, आणि आता मसाला टाकवायचा. हे मसाले चांगलं परतून घ्याव. अशी फोडणी देण्यापेक्षा आहे ना चुलीवर जर आपण आहे ना ठिकरीची फोडणी जर दिली ना, एकच नंबर फोडणी बसते. आता भाजी टाकू. मीठ टाकू. वरतून आता पाणी होतो. पाणी आपण दुसरा नाही कांता वाटणार, या भाजी शिजवाय ज्या पाणी होतं ना ह्याच पाणी आपण टाकणार आहे भाजीत.
वरतून हा बाजरीचा बोरड टाकून. मस्तपैकी असा मिक्स करून घ्या. भाजीला बघा उकळी यायला लागले, तर भाजी आपल्याला नाही ना सारखी हलवीत राहायला लागणार आहे, जेणेकरून ती खाली लागणार नाही. अशी सारखी आटत राहिलं ना तर भाजी एक नंबर लागत आहे. मित्रांनो आपली भाजी झाली आणि आता आपण बसणार आहे जेवाय. एक नंबर वास सुटलाय भाजीचा. ह्याला बऱ्यापैकी आटवले, त्याच्यामुळं घट चांगले झाले. तर आता बसू आपण जेवाय. तर मित्रांनो जेवाय या. भाजी कशी झाली सांगतो तुम्हाला. छान झाली. अजून तर काय खाजवत नाही, आपण चिंच बरीच टाकवलेली त्याच्यामुळे नाही खाजवायची. हा एक नंबर. तर मित्रांनो भाजी एक नंबर झाले. तर जेवा या. आणि व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा.